महापालिका निवडणुकीत मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेल्या काँग्रेस नगरसेविका मुबश्शिरीन बागवान यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या पराभूत उमेदवार नरगिस सय्यद यांनी ॲडव्होकेट इर्शाद पालेगार यांच्या मार्फत या याचिका दाखल केली। मुबश्शिरीन बागवान यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना पैसे वाटप व मतदारांवर दबाव आणल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली। बागवान यांचा जन्म कर्नाटकातील असल्याने त्यांचं जात प्रमाणपत्र राज्यात अवैध आहे। मुबश्शिरीन बागवान या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून निवडून आल्या आहेत। बागवान यांनी मिरज उपविभागीय अधिकारी यांच्याकडून काढलेलं जात प्रमाणपत्र बोगस व बनावट कागदपत्रांद्वारे घेतला। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मुबश्शिरीन बागवान यांनी निवडणूक जिंकून शासनाची व मतदारांची फसवणूक केल्याचंही तक्रारीत म्हटलं। मुबश्शिरीन बागवान यांनी जात वैधता पडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जास नरगिस सय्यद यांनी हरकत घेतल्याने दिनांक 4 रोजी जात पडताळणी अधिकाऱ्यांसमोर स्वतंत्र सुनावणी होणार आहे। निवडणूक निकालानंतर प्रभाग 6 मधील विजयी नगरसेवक मेनुद्दीन बागवान व मुबश्शिरीन बागवान या दोघांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाल्याने मिरजत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।